ज्या वेळेला अशी काही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असताना त्यांच्याकडे झालं, मग असं एकाकी सुरू जाता येणार नाही. त्यांनी सुरुवातीला त्यांनी हा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंनी उडवून लावला होता. शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर ते परत बसले. त्याच्यानंतर सुद्धा आमचं ज्यावेळेला कॉन्टॅक्ट झालं तर आम्ही सांगतोय त्याला पटवतोय झालं म्हणजे होतं. पण इकडे मात्र अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की 24 जून रोजी या संदर्भात काय हालचाल होती बघा. 24 जून देखील ते आम्ही आंदोलन घेण्याच्या याच्या विचाराधीन आहे. त्याच्यासाठी आम्ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही कारण आम्ही निषेध नाही पण लक्ष वेधण्यासाठी की जे निद्रित अवस्था जो आमच्यावर आरोप केला तो त्यासाठी पुनश्च आम्हा लोकसंख्येचे लोकांची भावना केंद्र सरकारकडे पुन्हा जावं म्हणून एक पुनश्च आंदोलन घेण्याचा विचार करतो. नमस्कार, मी अतुल पाटील, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा मुलगा. दिबा पाटील साहेबांचा जेव्हा विषय होता तेव्हा ह्या भागातलं एक फार मोठं आंदोलन काही वर्षापूर्वी ते एक झालं होतं. आपल्यापैकी काही जणांना ते कदाचित आठवत असेल, काही जणांना ते कदाचित आठवत नसेल. परंतु जेव्हा 27 गावचा जो प्रश्न त्यावेळी उद्भवला होता त्यावेळी त्या आंदोलनाचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेबांनी केलं होतं. आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल एक फार मोठा मोर्चा आपण कल्याण महापालिकेवर विळा कोयता असा मोर्चा आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग हा फार लक्षणीय होता आणि त्याच्यानंतर तो प्रश्न आपला मार्गी लागला होता. आत्ता मला त्या प्रश्नाची नक्की परिस्थिती माहीत नाही पण त्यावेळी तो प्रश्न मार्गी लागला होता. केवळ दिबा पाटील साहेबांनी त्यावेळी नेतृत्व केलं होतं आणि फार मोठं एक आंदोलन ते उभं केलं होतं. माझी दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या ह्या भागातील प्रत्येकाला अशी विनंती राहील की जो माणूस दिबा पाटील साहेबांना मानतो त्याने आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यायला हवं आणि तीच दिबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली होईल. व श्रीकांत साहेबांनी आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला द्यायचं कबूल केलं आहे. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री कबूल केलेला आहे आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे व केंद्रातला पाठपुरावा देखील ते करत असतात. तर त्या दृष्टीने दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मतदारांनी हे आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो.